अनुभव असा आला की हा माझा मुलगा आज्ञे हनुमंत गोडसे, त्याला डाऊन सिंड्रोम आहे. मग मोठ्या मोठ्या दवाखान्यात त्याचा ट्रीटमेंट केली, पण त्याला काय म्हणजे फरक जाणवला नाही जास्त. मग ते डॉक्टर वगैरे म्हणाले पंढरपूर मधले की होईल आपोआप नीट. पण मग मतिमंच स्कूलमध्ये शाळेत घातलं, तिथं कवडे सर प्राध्यापक आहेत. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला शिंदे डॉक्टर म्हणून आहेत होमिओपॅथीचे, त्यांच्याकडे जावा तुम्हाला फरक पडेल. मग इथं आल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला की हा जरा समजत नव्हतं याला, तर आता चांगलं समजायला लागले. गाड्या वगैरे आलेल्या कळते, थांब म्हणलं की थांबतो. पहिलं असं समजत नव्हतं त्याला, थांब म्हणलं की जास्त पळायचा, चिडचिड जास्त करायचा. आणि आता जरा शांत बसतो, जरा जास्त चिडचिड वगैरे करत नाही. भीती वाटत होती, पण आम्हाला वाटायची भीती, पण आता भीती वाटत नाही आम्हाला. आता म्हणजे जरा असं शांत झाल्याने त्याला कळायला लागले की हा ते गाडी समोर गेल्यानंतर लागल पडल, आपल्याला ह्याच्यापासून भीती आहे हे त्याला कळायला. म्हणजे स्वतः घेऊन खात नव्हता, आता स्वतः हाताने खातोय, जेवतोय, लागलेली कळते त्याला. स्वतः आपली पॅन्ट वगैरे काढून बाथरूमला जातो, पाणी टाकतो वगैरे. मुलांना असेल ना तरी एकदा का होईना, पण इथे शिंदे डॉक्टरांकडे यावं. नाही काय सांगाल म्हणजे परिस्थिती कशी आहे त्याच्यावरून बघूनच डॉक्टर गोळ्या वगैरे देतात, आणि पैसे वगैरे काही घेत नाहीत. पैशाकडे बघून तुम्ही आपल्या मुलाचं नुकसान करून घेऊ नका. आणि होतात नीट असं इथं आल्यानंतर. मला तर स्वतः अनुभव आलाय की इथं डाऊन सिंड्रोमचे किंवा कुठलेही असेल आजार, तरी सगळ्या प्रकारचे आजार इथं नीट व्यवस्थित होतात. मुलं चांगले ठणठणीत होते. तिथं शिबिर वगैरे त्यांनी चालू करावं, महिन्याच्या महिन्यात जरी घेतले तरी चालेल. आणि कसं शिबिर घेतल्यामुळे माझा एक स्वतःचा मुलगा नीट झाला, त्याच्यानंतर अशी किती शिबिर घेतलं त्यांनी मग ते असं चालू ठेवावं. शिबिर वगैरे केले तर चांगलं सगळं व्यवस्थित होते मुलांना. काय ना हा जो कोरोना आहे बरेच मुलं पहिले आणि आम्हाला एक महिन्याच्या ह्याच्यातच थोडासा जवळजवळ 70% फरक पडायचा वाटतो आम्हाला. असे तुम्ही असतील तर प्रत्येकाने भेट घेऊन वर्गात प्रयत्न करायला काय अडचण नाही असं त्याला सांगतो. फी पण जास्त नाही, त्यामुळे याला काय हरकत नाही.